मित्र हो, कोरोनाच्या महामारीतून आपण आता कुठं सावरतोय तोच आणखी एका नव्या व्हायरसनं मोठी चिंता निर्माण केलेली आहे. एका जुन्याच पण जीव घेण्या विषाणूनं मोठी दहशत निर्माण केलेली आहे. इबोला त्याचं नाव. इबोला नावाचा हा व्हायरस असून त्याची एकदा लागण झाली की त्यातून स्वतःला वाचवणं खूप कठीण असतं असं सांगितलं जात आहे. कोरोनानं प्रचंड विनाश केलेला आहे. कोरोना काळाची आठवण आली तरी अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. या कोरोनाच्या काळामध्ये सगळं काही उद्ध्वस्त झालेलं होतं आणि आता कुठं त्यातून सावरून पुन्हा उभा राहण्याचा प्रयत्न सुरू आहे. तोच या इबोला विषाणूचं आक्रमण होऊ लागलेलं आहे. विशेष म्हणजे या विषाणूपासून माणसाला वाचविण्यासाठी निश्चित अशी एक उपचार पद्धतीही नाही आणि त्यामुळे खरी आणि मोठी अडचण निर्माण होते. आता पुन्हा एकदा या विषाणूनं डोकं वर काढलेलं आहे. हीच बाब लक्षात घेता आता जागतिक आरोग्य संघटनेनं सार्वजनिक आरोग्य आणीबाणी जाहीर केलेली आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं घेतलेल्या निर्णयानंतर भारतानं देखील मोठं पाऊल उचललेलं आहे. भारतानं आपल्या नागरिकांना महत्वाच्या सूचनाही दिलेल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार कांगो, युगांडा, दक्षिण सुदान या देशामध्ये इबोलाची लागण झालेले काही रुग्ण आढळून आलेले आहेत. या रुग्णावर सध्या उपचार केले जात आहेत. इबोला व्हायरसची लागण झाल्यानं काही रुग्णांचा मृत्यू झाल्याचंही समोर आलेलं आहे. आणि मग हीच बाब लक्षात घेऊन आंतरराष्ट्रीय आरोग्य अधिनियम 2005 अंतर्गत जागतिक आरोग्य संघटनेनं आरोग्य विषयक आणीबाणी जाहीर केलेली आहे. त्यानंतर आता भारतानंही आपल्या नागरिकांना कांगो, युगांडा आणि दक्षिण सुदानमध्ये प्रवास करणं टाळा असं आवाहन केलेलं आहे. गरज नसेल तर विनाकारण या देशामध्ये प्रवास करू नका असंही केंद्र सरकारकडून सांगितलं गेलेलं आहे. भारताच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं एक प्रसिद्धी पत्रक जारी केलेलं आहे आणि या पत्रकानुसार कांगो, युगांडा आणि दक्षिण सुदान या देशात प्रवास करणं टाळावं असं म्हटलं आहे. ज्या भागामध्ये इबोलाच्या या उपप्रकाराचा प्रसार झालेला आहे तिथून एखादा प्रवासी आल्यास त्या प्रवाशाचा शोध घेणं, त्याची तपासणी करणं, या प्रवाशाबाबत रिपोर्ट करणं, त्याचबरोबर प्रतिबंध म्हणून काही खबरदारी घेणं या कृती करण्यात येतील असंही आपल्या केंद्र शासनाकडून सांगितलं गेलेलं आहे. दरम्यान भारतामध्ये सध्या तरी या इबोला व्हायरसच्या नव्या उपप्रकाराची लागण झालेला एकही रुग्ण आढळलेला नाही. तरी देखील भारतात खबरदारी घेतली जात आहे. कुठलीही खबरदारी ही येऊ घातलेल्या संकटापासून बचाव करण्यास नक्कीच मदत करते. मित्रांनो, कोरोनाचा अनुभव आपल्याजवळ आहे, त्यामुळं नंतर काळजी करण्यापेक्षा वेळीच काळजी घेतलेली केव्हाही बरी. मित्र हो, सावध रहा, सतर्क रहा. धन्यवाद.